पश्चिम आशियातल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जगावरती युद्धाचं संकट आहे, युद्धाचे ढग घोंगावतात। पण याच दरम्यान एक अतिशय सकारात्मक बातमी, मध्य पूर्वेतल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविरामाबाबत सहमती झाल्याचं कळतंय। त्यामुळे जगावर घोंगावणारे युद्धाचे ढग आगामी काळात विरण्याची आशा निर्माण झाली आहे। वॉशिंग्टन DC येथे झालेल्या बैठकीदरम्यान याविषयीचा एक महत्त्वाचा निर्णय झाला। लेबनॉनमधील हिजबुल्लाहकडनं गोळीबार थांबवला गेला तर युद्धविराम लागू राहील असं सूत्रांनी सांगितलं। लेबनॉनला हिजबुल्लाच्या प्रभावातून मुक्त करणं हे इस्रायल आणि लेबनॉन या दोनही देशांचं समान उद्दिष्ट असल्याचं नेतन्याहू यांनी म्हटलंय। आणि यावेळी नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचे विशेष आभार मानले आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक सुद्धा केलं। मध्य पूर्वेतला तणाव अद्याप कायम असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा कठोर इशारा दिलाय। इराण विरोधात आवश्यक ती कारवाई करण्यास अमेरिका सक्षम असून गरज पडली तर अवघ्या 2 ते 3 आठवड्यात इराणला पूर्णपणे नष्ट करू शकतो असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं। दोन्ही बाजूंमध्ये करारावरती स्वाक्षऱ्या झाल्यावरती सामुद्रधुनी तात्काळ खुली करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मात्र इस्रायल इराण संघर्षातील युद्धविरामाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। तर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराणच्या विरोधात पुन्हा एकदा कठोर भूमिका मांडली आहे। इराणचा अणु कार्यक्रम पूर्णपणे नष्ट करण्यासाठी इस्रायल कटिबद्ध असून याबाबतीत कोणतीच तडजोड होणार नाही असं नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं। इराण हा केवळ इस्रायलसाठीच नाही तर अमेरिका आणि संपूर्ण पश्चिम आशियासाठी मोठा धोका असल्याचा आरोप त्यांनी केलाय। इराणच्या वाढत्या प्रभावामुळे प्रादेशिक सुरक्षेला गंभीर आव्हान निर्माण झाल्याचं नेतन्याहू यांनी म्हटलं। याशिवाय लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या वाढत्या प्रभावावरती सुद्धा त्यांनी निशाणा साधला।